बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळं काल एक लय मोठा राडा झालाय। मुळात बिग बॉस बोलताना असं बोललेही होते की जे नियमांचं उल्लंघन व्हायले, मग ते स्वच्छता राखणे असू दे, माईक न घालणे असू दे, किंवा मराठी भाषेचा वापर करणे, हे तीन त्यांना बोलला। पण बोलताना मराठी भाषेचा उल्लंघन करणे किंवा मराठी भाषा न वापरणे हा महत्त्वाचा नियम आहे हे स्वतः बिग बॉसने सांगितलंय। ठीक आहे, हे जेव्हा चालू असतं तेव्हा परत ठरल्याप्रमाणे निक्की आणि तो अरबाज तोंडाच्या तोंडात बोलतात, विसरा अजून माईक, काढा झोपा अजून, म्हणजे फक्त जणू काय वर्षा मॅडमनंच केलं। ही त्यांची स्ट्रॅटेजी आधीपासूनच आहे की वर्षा मॅडमला धरायचं। थोड्या वेळानंतर निक्की चक्क काय म्हटली माहिती आहे का बाकीच्या कंटेस्टंटला, की चाटा अजून हिजी, चाटा ही भाषा, निक्की निक्की ही भाषा तुझी। पण हे जेव्हा बोलली तेव्हा मग आमची डीपी वगैरे नाही का बसत। ऑब्व्हियसली मी बोललो होतो की जरा खुलायला वेळ लागेल, पण खुललं की कोल्हापुरी माणूस ऐकत नाही। मग डीपी असेल, पॅडी दादा असेल किंवा बाकीचे अभिजित असेल, हे सगळे मग परत निक्कीवर चढायला लागले। कारण ऑब्व्हियसली तू तुझं तिचं चालू आहे ना, तू चाटला आम्हाला असं का म्हणते, आणि दिस इज रॉंग, ऑब्व्हियसली रॉंग। आणि ज्यावेळी सगळी जण मिळून तिच्यावरती चढायला लागतात तेव्हा मग परत दिल जला आशिक अरबाज येतो मध्ये, तिची साथ द्यायला लागतो। वैभव तुझं काय चाललंय भावा, मला तेच कळून झाले, तुला मी आपला समजतोय, कधी कधी मला टपली लागते की ह्यो आपला नाही आहे, कधी कधी वाटते ह्यो दुसऱ्यांचा आहे, काय मला कळून झालंय तुझं। पण तो पण येतो लगेच सपोर्ट करायला। ती जान्हवी तर तिची सावत्र बहीण आहेच कायमचीच, त्यामुळे हे लोक तिला सपोर्ट करायचं, तिला म्हणतात, ती लगे निक्की म्हणते सगळेजण यार माझ्यावरच का चढतायत असं म्हणते। त्यानंतर मग ह्यो दिल जला आशिक अरबाज देखील म्हणतो की यार सगळेजण मिळून तिला का टॉर्चर करताय, सगळेजण मिळून तिला का बोलताय। अरे मग तिला कळायला पाहिजे ना की सगळ्यांना नको बोलू, सगळेजण मिळून चाटा हा शब्द कोण सहन करेल ना, चढणारच ना, सिंपल लॉजिक आहे। आणि चढायचाच विषय आला तर ज्यावेळी तुम्ही चौघ पाच जण जेव्हा टार्गेट करून एकटीला त्रास देताय, मग ती अंकिता असू दे, ती आर्या असू दे, वर्षा मॅडम असू दे, त्यावेळी तुम्हाला हे आठवत नाही का की तुम्ही 3-4 जण मिळून तिच्यावरती चढताय। आता जर निक्कीला जरा ती बावचळले निक्की, आता तिला काय कळण झाले, कारण ते सगळ्यांसंग वाईट करून बसायला लागले, त्यामुळे तिला सध्या काय कळण झाले। आणि ज्यावेळी सगळेजण तिला रिप्लाय द्यायलेत तेव्हा बरं तुला लगेच सपोर्ट मागायला आली ती की अरबाज सांग नाही, सगळे मिळून मला बोलतायत का बोलू नये। तू जर बोलायचं भान राखत नाही, अरे तुला तो निखिल स्वतः तुला बोलत असतो, काहीतरी सांगत असतो, त्याला तोंडावर असं ते त्या बॅरेटवरती मारते, सांग याच्यात कुठं नियम लिहिलंय। तो म्हणतो की अरे नियम असे करायला पाहिजे, म्हणजे नाही करत। तो विचारतो सुधारणार का, नाही सुधारत। एवढी हिंमत कुठनं आली, आणि जर आली तर ती बाळगायला शिक। जर सगळे मिळून जर मग चढत असतील ना तर मग करायचं नाही बाई वगैरे, मग लक्षात ठेव। एवढंच काय, जेव्हा हे चालू होतं तेव्हा ह्या वैभवला पण एक गोष्ट कळणं झाली आहे की वैभव आहे ना, हा तिच्या नादाला लागून, कोणाच्या निक्कीच्या नादाला लागून आहे ना, तो पण स्वतःच्या पायावरती भला मोठा धोंडा मारून घ्यालाय। का माहितीये का, तो बोलण्यामध्ये वाद घालायला लागलाय। घालू दे वाद, बिग बॉस आहे, तो त्याचा कॉल आहे, पण तो बोलता वर्षा मॅडम सोबत देखील भांडायला लागलाय। आणि तो देखील, ते म्हणतात ना एक आंबा कुचका असला की सगळे कुचके होतात, हे तसंच व्हायला लागले। ते निक्कीच्या सानिध्यात राहून ना भाषेची समज, आपण काय बोलतोय, कुणाला बोलतोय, आपली पातळी काय बोलायची, आपण किती खालच्या पातळीला जाऊन बोलायला लागलोय, हे तू लोक विसरायला लागलेत। आणि त्यामुळे वैभव देखील एक चूक करतो। वैभव देखील वर्षा मॅडम बरोबर वाद घालता त्याच इन्सिडेंट्स मध्ये बरं का, वाद घालता सरळ तिला म्हणतो की नाटकी नाही करायची, फालतुगिरी नाही करायची, मी नीट सांगालोय ना, नीट करायचं नाही, ते काय ते शानपण करायचं नाही। सी वैभव, ती निक्की हाय, तू तसा नाही आहेस ब्रो, तू तसा नाही आहेस, तू भावा, तू मराठी माणूस आहेस, तू नको तुझी पातळी विसरू। हे बाहेर दिसताना खूप वाईट दिसायला लागलंय। जे तुझे फॅन फॉलोअर्स असतील किंवा तुझे जे चाहता वर्ग आम्ही देखील असेल, हे आम्हाला वाईट दिसतं, बिकॉज आम्हाला एक माहिती आहे, अरे त्या अंकिताचं उदाहरण घ्या सिरियसली, ते भांडी घासायचा ट्रॉमा आहे तिला, पण ठीक आहे ती गोष्ट वेगळी, पण तिचं एक उदाहरण घ्या। ती सिरियसली जेव्हा भांडणं होतात ना तेव्हा ती मॅक्सिमम लांब राहायला बघते, तिला संस्कृती जपणं म्हणतात। कारण ह्याचा अर्थ असं नाही की समोरचा तर घाण बोलत त्याच्यापेक्षा घाण आपण बोलावं। डीपी दादा अजून खुलला नाही म्हणून, पण ज्यावेळी तो इश्यू मध्ये पडलाय तेव्हा तो जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं बोललाय, पण कधी पातळी नाही सोडला त्यानं, कधी वाईट चेष्टेत मस्करीत पण कधी वाईट नाही बोलला। त्यामुळे वैभव, तू जरा असं चुकीचं करायला लागलाय दाद्या, एवढं मला वाटतंय। आता ते फॅन्स तर तुला सांगतीलच तुझे, किंवा ते वोटिंग जेव्हा येईल तेव्हा कळेलच तुला, पण तुम्हाला लोकांना कळत नाही आहे ना रे तुमचा आत काय चालू आहे किंवा बाहेर काय चालू आहे, त्यामुळे तुम्हाला कळण झालं की नेमकं काय प्रकरण चालू आहे।